नमस्कार, मी अमृता दुर्वे. नमस्कार, मी अमोल परचुरे. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजकीय, उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मान्यवरांचं अजेंडा महाराष्ट्र परिषदेमध्ये स्वागत. अजेंडा महाराष्ट्र एक कॉन्फरन्स आहे, एक समिट आहे. या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय. महाराष्ट्र कशासाठी प्रसिद्ध आहे? धनंजयराव गाडगीळ आणि विठ्ठलराव विखेंनी सुरू केलेल्या आशियातल्या पहिल्या साखर कारखान्यासाठी, किर्लोस्कर वाडीत तयार झालेल्या नांगरांचे फाळ असतील किंवा ऑइल इंजिन असतील त्यांच्यासाठी, दादासाहेब फाळकेंनी मुहूर्तमेढ रोवलेल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी, इचलकरंजीचे हातमाग असतील, तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी असेल, साखर असेल, स्ट्रॉबेरी असेल, हापूस आंब्यासाठी, सोबतच IT पार्क्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी, अगदी विदर्भातल्या खाणींपासून ते पुण्यातल्या ऑटो इंडस्ट्रीपर्यंत. याच महाराष्ट्राचं हे औद्योगिक स्थान जे आहे ते देशभरात असंच अबाधित राहावं अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं? आपण सध्या कुठे आहोत? आपली बलस्थानं काय आहेत? आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या उद्योगांना चालना देऊ शकतील? या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि या महाराष्ट्राला एक ग्लोबल ओळख मिळवून देण्यासाठी IBN लोकमत नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नांचा हा आहे पुढचा भाग. IBN लोकमत आणि महाराष्ट्र एक अतूट नातं. गेल्या 5 वर्षात IBN लोकमतने दाखवला महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि वर्तमानातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी. पण आता आम्ही घेऊन आलो आहोत स्वप्न महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं. अजेंडा महाराष्ट्र या खास मोहिमेतून महाराष्ट्रातले नेते, अधिकारी, उद्योगपती, विचारवंत आणि नागरिक मिळून ठरवतील महाराष्ट्राचा अजेंडा. महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांबरोबरच गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगार आणि करमणूक या सर्व विषयांवर इथे होईल विचार मंथन. घर बांधणी धोरणांपासून ते शिक्षण योजनांपर्यंत, ऊर्जा प्रकल्पांपासून ते सिंचन तरतुदीपर्यंत राज्याच्या सर्व महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत होईल सांगोपांग आणि रचनात्मक विचार. महाराष्ट्राच्या या विकास यात्रेत IBN लोकमत उचलतोय आपला खारीचा वाटा, जेणेकरून भविष्यात हा महाराष्ट्र ठरवेल देशाचा अजेंडा. IBN लोकमत आणि MIDC यांनी मिळून आजच्या या अजेंडा महाराष्ट्र परिषदेचे आयोजन केलेलं आहे. तर सोबतच आमचे सहप्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक. तर आता अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. या कार्यक्रमामागचा जो हेतू आहे, जो उद्देश आहे, जो या कार्यक्रमामागचा, त्याबद्दल त्यांनी आपल्याला अधिक माहिती द्यावी सुरुवातीला. नमस्कार. अजेंडा महाराष्ट्र या आमच्या उपक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण इथे आलेले आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य इथे आलेले आहेत आणि उद्योग जगातले अनेक मान्यवर इथे आलेले आहेत. खरं तर कल्पना काय आहे हे आत्ता आपण जे ऑडिओ व्हिज्युअल बघितलं त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. पण IBN लोकमत जेव्हा अजेंडा महाराष्ट्राचा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे तेव्हा आम्ही नेमकं काय करणार आहोत हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. एका वाक्यात सांगायचं तर हा अजेंडा महाराष्ट्र आहे. म्हणजे आम्हाला महाराष्ट्र हाच अजेंडा बनवायचा आहे. महाराष्ट्र हा देशाचा अजेंडा बनेल आणि पुढच्या 25 वर्षात महाराष्ट्रातला अजेंडा काय असेल हे या राज्यातले नागरिक, उद्योगपती, गुंतवणूकदार, राजकारणी सर्व मिळून ठरवतील. आणि त्यासाठी IBN लोकमत एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या कार्यक्रमाची जेव्हा आखणी होत होती तेव्हा मला कोणीतरी विचारलं, व्हायब्रंट गुजरातला हे तुमचं उत्तर आहे का? मी त्यांना सांगितलं, असं कोणाला उत्तर द्यायची महाराष्ट्राला गरज नाही. महाराष्ट्र हे मुळातच प्रगत राज्य होतं. कदाचित महाराष्ट्र मार्केटिंगच्या बाबतीत कमी पडत असेल, ब्रँड बिल्डिंगच्या बाबतीत कमी पडत असेल, पण महाराष्ट्राची निश्चितपणे शक्तिस्थानं आहेत आणि ही शक्तिस्थानं आम्हाला अधोरेखित करायची आहे. या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये केवळ सरकार, अधिकारी आणि मान्यवर असे न राहता सामान्य जनतेला सुद्धा सहभागी करून घ्यायचं आहे. म्हणून हा अजेंडा महाराष्ट्राचा उपक्रम आज आपण राबवत आहोत. हा पहिला कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या सर्व महत्त्वाच्या शहरात जाण्याचा विचार करतो आहोत आणि या प्रक्रियेमध्ये पुण्यातले, नाशिकमधले, नागपूरमधले, औरंगाबादमधले, मोठ्या शहरातले, छोट्या शहरातले सर्व नागरिक त्यांनी सहभागी व्हावं, आपली स्पष्ट मतं मांडावीत. माध्यमं काही परिवर्तन घडवून आणू शकत नाही, पण परिवर्तनासाठी पोषक वातावरण निश्चितपणे निर्माण करू शकतात.
आणि एक पत्रकार म्हणून मला हे माहिती आहे की समाजामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी दाखवत असताना समाजामध्ये काहीतरी सकारात्मक चाललंय ते दाखवणं सुद्धा हा आमच्या कर्तव्याचा भाग आहे. आणि या सकारात्मक कामाचं कर्तव्य या अजेंडा महाराष्ट्राच्या निमित्ताने आज आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत अनुकूल काळ आहे. याचं कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे पारदर्शकतेवर विश्वास ठेवणारे आणि आधुनिक जगाची जाण असलेले मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेले. मी यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या परिषदेचं उद्घाटन करावं. त्यांच्याबरोबर आमचे विशेष अतिथी आहेत वेणुगोपालजी धूत, त्यांनीही वर यावं आणि या राज्याचे उद्योग राज्यमंत्री ज्यांच्या पाठिंब्यामुळे हा सगळा कार्यक्रम होतोय ते सचिन अहिर यांनीही व्यासपीठावर यावं. तिघांनाही मी विनंती करतो. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर आणि वेणुगोपाल धूत यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आणि आता यानंतर IBN लोकमतचे संपादक निखिल बागळे हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधतील. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांचं जे व्हिजन आहे महाराष्ट्राचं त्यांनी ते आपल्यासमोर मांडावं. नमस्कार. अजेंडा महाराष्ट्र या एका आगळ्या वेगळ्या परिषदेमध्ये IBN लोकमतनी आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून मग एक सर्वसमावेशक असं एक विचार पुढे आला तर तो मग पुढं नेण्याकरता सर्व क्षेत्रातले जे नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, राजकीय क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कॉर्पोरेट सेक्टर असेल, मीडियाचे लोक असतील, म्हणून या उपक्रमाकरता मी निखिलजी आणि IBN लोकमत समूहाचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. एकूण राज्याचं उत्पन्न पाहिलं तर ते सर्वात अधिक आहे आणि दुसऱ्या नंबरचं जे राज्य आहे उत्तर प्रदेशचं त्याच्यापेक्षा आपलं एकूण उत्पन्न जवळजवळ 40% जास्त आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा नंबर दुसरा मोठ्या राज्यामध्ये दुसरा आहे. आणि तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये फक्त 11 देश आपल्यापेक्षा मोठे आहेत. युरोप खंडातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा, अमेरिकेतल्या कुठल्याही राज्यापेक्षा लोकसंख्येनं आपला देश मोठा आहे. एक मोठं मार्केट आहे. उद्योगाच्या बाबतीमध्ये, व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण पुढं आहोत. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर का असू नये असं मला वाटतं प्रत्येकानं आपल्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रानं आता एखाद्या संपन्न राष्ट्रासारखं विचार करायला शिकलं पाहिजे. आज जरी राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा जवळजवळ 89% वाटा आहे. फक्त 10 ते 11% शेतीतून आपल्या राज्याचं सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा आहे. परंतु 57% आपली उपजीविका मात्र शेतीवर त्यांची उपजीविका निर्भर आहे. आणि म्हणून लोकांच्या उपजीविकेकरता कृषी क्षेत्र तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जर सिंचनाची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आता फक्त 18% जमीन सिंचित आहे, आश्वासित सिंचन आहे आणि 82% जमीन ही कोरडवाहू आहे, निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. आणि यावर्षी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1/3
भागामध्ये 15 जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली. या भागामध्ये नेहमीच दुष्काळ असतो 2-4 वर्षानंतर. परंतु अचानक सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे एक वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून माझ्या पुढं महाराष्ट्राचा अजेंडा ठरवताना 5 प्रमुख विषय मला दिसतात. महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणं, महाराष्ट्राला ड्राऊट प्रूफ करणं, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4,500 टँकरनी 11,000 गावांना पाणी रोजचं पुरवावं लागतंय. जवळजवळ 10-15 हजार फेऱ्या रोज होत आहेत. जवळजवळ 9.5 ते 10 लाख जनावरं आज जनावरांच्या छावण्यामध्ये सांभाळली जात आहेत. मागेल त्याला रोजगार हमीचं काम दिलं जातं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून गाळ काढायचं काम चाललेलं आहे. सेवाभावी संस्थांनी सिंटेक्सच्या टाक्या दिलेल्या आहेत. म्हणून पहिलं जे ड्राऊट प्रूफिंग ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये पुन्हा अशी परिस्थिती म्हणजे पुन्हा पाण्याकरता टँकर लागणं किंवा जनावरांच्या छावण्यात चाराविना काढाव्या लागणं असं घडू नये याकरता काहीतरी कायमस्वरूपी योजना करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसऱ्यांदा आपल्याला महाराष्ट्राचा औद्योगिक प्राथमिक कायम टिकवावं लागेल. सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन, सर्वात जास्त औद्योगिक रोजगार, सर्वात जास्त निर्यात, सर्वात जास्त परदेशी थेट गुंतवणूक हे आपल्याकडे कोणी काही म्हटलं तरी वास्तव आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा कायम ठेवणं, त्यातून सुशिक्षित युवकांना रोजगार निर्माण करणं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही भागातला जो औद्योगिक दृष्टीनं मागासलेपणा आहे तो घालवणं हे दुसरं एक प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. तिसरा जो विषय माझ्या दृष्टीनं आहे तो म्हणजे वाढत्या नागरीकरणाचं आव्हान. आज मुंबईसारखं शहर, ठाण्यासारखं शहर, नागपूर औरंगाबादसारखं शहर एका प्रकारचं लोहचुंबक झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातच नव्हे तर बाहेरचे देखील लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि हे होत राहणार. कारण शेवटी रोजगार आपण जर विकेंद्रित रोजगार निर्माण करू शकलो नाही तर याच शहरांच्या मध्ये लोक येत राहणार आणि त्यामुळे तिथलं नागरी जीवन सुसह्य करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं, कारण आज सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील जर आपण जागतिक स्पर्धा करायची असेल तर तिथं काम करणारा जो युवक असेल तो त्याला कौशल्ययुक्त असावा, त्याचं चांगलं शिक्षण असावं. त्याकरता प्राथमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, दोन्हीमध्ये आज काही समाधानकारक परिस्थिती नाही आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपल्याला फार पुढे गेलं पाहिजे. आपल्याला नैसर्गिक संपदेच्या बाबतीमध्ये आपण काही फार सुखी नाही आहेत हे स्पष्ट आहे. आज आपल्या देशामध्ये जवळजवळ $120 अब्ज एवढं तेल दरवर्षी आयात करावं लागतं आणि मी विचार करतो की हे जर तेल आपल्याला आयात करावं लागलं नसतं, नैसर्गिक तेल, कच्चं तेल, तर आपली परदेशी चलन किती वाढलं असतं आणि तेवढे पैसे जर आपण देशात खर्च करू शकलो असतो तर किती सोबतता आपण निर्माण करू शकलो असतो. म्हणून आपल्याला जे मोठे देश आहेत, सौदी अरेबियासारखे, अमेरिकेसारखे, चीनसारखे, रशियासारखे, जे तो खूप मोठा भूभाग आहे आणि खूप मोठी नैसर्गिक संपदा आहे आणि त्यामुळे त्यांना एका दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपोआप भर पडत राहते. आपल्याला ते शक्य होणार नाही. म्हणून आपल्याला एक महाशक्ती व्हायचं असेल, आपले सगळे प्रश्न सोडवायचे असतील, दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर ते आपल्या लोकसंख्येच्या, आपल्या माणसांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि जर आपण नॉलेज इकॉनॉमी तयार करू शकलो तरच आपल्याला ते शक्य होणार आहे. कारण हे इतर राज्यांनी केलेलं आहे. उदाहरण आपल्याला जपानचं देता येईल, दक्षिण कोरियाचं देता येईल, इस्रायलचं देता येईल. तिथं फक्त आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर कुठलीही नैसर्गिक संपदा नसताना देखील हे देश आज प्रथम क्रमांकावर, प्रथम पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि ते आपल्याला करता येईल. महाराष्ट्राला ते करावं लागेल. आणि शेवटचा माझा मुद्दा कोरडवाहू शेतीला शाश्वत करण्याचा मुद्दा आहे आणि त्यामध्ये मग टेक्नॉलॉजी असेल, नवीन बियाणं असतील, त्यामध्ये पाण्याचा शास्त्रोक्त वापर करायचा असेल, ठिबकचा वापर करायचा असेल, पाणी वाचवावं लागेल आणि आणखी बरेचसे मुद्दे असले तरी माझ्या दृष्टीनं हे 5 महत्त्वाचे विषय आपल्याला पुढे घेऊन जावं लागतील. उद्योगाच्या बाबतीत पाहिलं
तर जी मेगा प्रोजेक्ट पॉलिसी जी होती त्यामुळे खूप मोठे मोठे प्रकल्प आले, त्यामुळं ऑटो इंडस्ट्री पुण्यासारख्या चाकणसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आली, औरंगाबादला आली. त्यातून तीच पॉलिसी पुढे ठेवून आणखी एक अतिविशाल प्रकल्प धोरण म्हणजे अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचं धोरण हे देखील त्यातून त्या दिशेने जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मागच्या धोरणामध्ये स्मॉल आणि मीडियम सेक्टरला आम्ही इतक्या विशेष सवलती काही दिल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्यामध्ये म्हणावी तितकी गुंतवणूक झाली नव्हती. यावर्षी या नव्या धोरणामध्ये SME सेक्टरला आम्ही खूप प्राधान्य दिलेलं आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. इतर राज्यांनी आपल्यासमोर उदाहरण, केरळसारख्या छोट्या राज्यांनी आपल्यासमोर उदाहरण घालून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होते. त्यामुळे रोजगार निर्मिती हे जो उद्दिष्ट ठेवलं, कारण शेवटी काही जरी आपण म्हटलो तरी आपल्या तरुण पिढीला हाताला काम देणं आणि शाश्वत काम देणं आणि एक चांगल्या दर्जाचं राहणीमान राहता येईल अशा प्रकारचं काम उपलब्ध करून देणं हे सर्वच कुठल्याही धोरणाचं हे उद्दिष्ट असलंच पाहिजे. जसं जसं आपण प्रगत होऊ तेव्हा रोजगार हा विषय अतिशय ऐरणीवर येणारा विषय आहे. वी आर नॉट अ बिझनेस फ्रेंडली नेशन आणि हे बदलायला लागेल आणि महाराष्ट्राने त्याबद्दल पुढाकार घेतलेला आहे. जास्तीत जास्त अर्ज असतील, अर्ज करण्याची प्रक्रिया असेल, आपल्या अर्जाचा फॉलोअप करायची प्रक्रिया असेल, ही ऑनलाईन करण्याकरता आम्ही प्रयत्न केले. पण त्यामध्ये आपण किती यशस्वीपणे हे खरं म्हणजे वास्तवात आणू शकू आणि रेड टेप जी आहे जवळजवळ एका याच्याकरता 56 परवानग्या लागतात. हे करणं, परवानग्या कदाचित त्या आवश्यक असतील पण त्या एका वेळी देता येतील का, एकदा मीटिंग घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील अशा दृष्टीनं आपल्याला जाऊन एक बिझनेस फ्रेंडली वातावरण तयार करायचं आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही राष्ट्रप्रमुख आले, मग त्यामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान असतील, परवा दिवशी आलेले चीनचे पंतप्रधान असतील, काही दिवसापूर्वी आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष असतील, या सर्वांनी न चुकता आधी मुंबईला, दिल्लीनंतर मुंबईला भेट देण्याचा त्यांनी विचार केला. आणि त्यामध्ये कारणच हे आहे की आज कुणी जरी काही म्हटलं तरी मुंबई आणि महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक आघाडीचं इंजिन आहे. तरी मला विश्वास आहे की आपण जर आपल्या बौद्धिक क्षमतेवर योग्य प्रमाणे कौशल्य विकास करून जर आपली पुढची पिढी आपण तयार केली तर निश्चितच या आव्हानाला एका बाजूला तोंड देत असताना आपण निश्चितच महाशक्तींच्या ओळीमध्ये, रांगेमध्ये जाऊन बसू, मला विश्वास आहे. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलेलं आहे. मी काही आज त्यांना प्रश्न विचारणार नाही आहे, पण इथे अनेक मान्यवर आहेत, त्यांनी प्रश्न विचारावेत, त्यांनी म्हणणं मांडावं. त्यांनी आपली सविस्तर योजना आपल्यासमोर मांडलेली आहे. आपण सुरुवात करूया. सर नमस्कार, मी मुकुंद कुलकर्णी, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर औरंगाबाद. जर महाराष्ट्राला नंबर 1चा अजेंडा आपण आहोत आणि तो जर ड्राईव्ह करायचा असेल तर विथ अँड बियॉन्ड मुंबई, ठाणे, पुणे असा आपल्याला विचार करायला लागेल. जर इतर एरियामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या योजना काय, हा पहिला प्रश्न. दुसरा आहे SMEच्या संदर्भात. सर महाराष्ट्रामध्ये साधारण 1.6 लाख SMEs आहेत. 30% क्रेडिटवर माल विकत घेणे आणि 60-90% क्रेडिटवर माल विकणे, त्यामुळे यांची सस्टेनेबिलिटी हा मुख्य प्रश्न आहे. या योजनेची सुलभ अंमलबजावणी याच्यासाठी महाराष्ट्र सरकारचे विशेष वेगळे प्रयत्न काय असतील? तुम्ही म्हटल्याप्रमाणे SME करता किंवा मुंबई, ठाणे, रायगड, पुणे हा बेल्ट सोडून इतर ठिकाणी चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचंच आहे. या पॉलिसीमध्ये आम्ही एक क्रिटिकल इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड 500 कोटीचं तयार केलेलं आहे. पण यामध्ये खूप प्रयत्न अजून करावे लागतील, तरच खऱ्या अर्थानं या छोट्या शहरामध्ये B क्लास सिटीजमध्ये गुंतवणूक होईल, हे खरं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरवर पहिल्यांदा भर देणं हे अतिशय महत्त्वाचंच आहे. त्या दुसरा तुमचा प्रश्न मला वाटतं इन्सेंटिव्ह आहे. तर मी तो पहिल्यातच त्यात आहे की हे नव्या धोरणामध्ये SME करता इन्सेंटिव्हची व्यवस्था आहे, आपल्याला माहिती आहे. पण नुसतंच इन्सेंटिव्ह राज्य सरकारच्याकडून देऊन भागणार नाही याची आपल्याला जाणीव आहे. व्याजाचा दर हा एक महत्त्वाचा विषय आहे.
पण मला असं वाटतं की जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं, MIDCला जर चांगलं 5 स्टार MIDC असतील किंवा इतर MIDC असतील, तिथं जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, जमीन कमी किमतीत जर मिळाली आणि विजेचा दर आज जास्त आहे, हे मान्य केलं पाहिजे. पण आज आपण महाराष्ट्रामध्ये वीज देऊ शकतो. आज कुठेही औद्योगिक क्षेत्रामध्ये विजेचं लोड शेडिंग नाही. आपण आज जवळजवळ 11,000 कोटी रुपये शेतीला क्रॉस सबसिडी देतो. 4,000 कोटी डायरेक्टली राज्य सरकारच्या बजेटमधून देतो आणि 7,000 कोटी आपण विजेचे दर वाढवून शेतीला कमी दरात वीज देता येईल म्हणून असं क्रॉस सबसिडी देतोय. महाराष्ट्र राज्याचा फोकस आता पुन्हा लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आम्ही निश्चितच करायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी खासदार शिवाजी आढळराव, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचा कार्याध्यक्ष. आणि राज्यामध्ये ज्या ठिकाणी औद्योगिकरण जास्त आहे त्या भागाचं मी प्रतिनिधित्व करत असतो. आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती पाहता चायना आणि जपान ह्या दोन्ही देशाचं औद्योगिकरण जे वाढलं ते एकमेकाचं परस्पर सहकार्य आणि संबंध. पण बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार चायना आणि जपान यांचे राजकीय संबंध आता थोडे बिघडायला लागलेत. आणि अशा पार्श्वभूमीवर जपान इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन शोधत आहे. भारताकडे त्यांनी प्राधान्यानं पाहायचं ठरवलं आहे. केंद्र सरकार आणि जपान सरकार या पातळीवर बोलणी चालू आहेत. तर त्यात राज्यांना जर पुढाकार घेतला आणि जपानची गुंतवणूक महाराष्ट्रात आली तर त्याचा खूप मोठा फायदा होईल. जपान आणि चायनाच्या नंतर महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात भारताला संधी आहे. तर त्यासाठी सुद्धा राज्यानं विशेष करून मुख्यमंत्र्यांनी चायनाच्या पंतप्रधानांबरोबर बोलणी केलीत. तर त्याचा पाठपुरावा अग्रक्रमाने जर केला तर येणाऱ्या 50-100 वर्षामध्ये महाराष्ट्राला औद्योगिकरणामध्ये कुणाचीही स्पर्धा राहणार नाही एवढं या ठिकाणी मला वाटतं. शिवाजीरावांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अगदी योग्य आहे, बरोबर आहे की पॉवर बॅलन्स हा एशियाच्या बाजूनी झुकतोय आणि विशेषतः जपान आणि चीन ही तर मोठी औद्योगिक राष्ट्र आहेतच. परवा दिवशी चीनी पंतप्रधानांच्या बरोबर बोलताना त्यांनी मुद्दाम उल्लेख केला की भारताची आणि चीनची लोकसंख्या ही जगाच्या 1/3 लोकसंख्या आहे आणि या दोन्ही देशांनी जर एकत्र मिळून काम करायचं ठरवलं तर एक वेगळं चित्र बदलू शकतं. आणि मी माझ्या त्या बोलण्यामध्ये चीनी पंतप्रधानांना सांगितलं की आम्ही जर तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असाल तर आम्ही अशा प्रकारच्या तुमच्याकरता विशेष वसाहती किंवा जपान, चीन, कोरियासारख्या देशांच्याकरता विशेष वसाहती येतील, तिथं सर्व गुंतवणूक एका ठिकाणी होईल अशी व्यवस्था मी करायला तयार आहे. फोटॉन कंपनी ही जी जगातली सर्वात मोठी ट्रक उत्पादन करणारी चीनी कंपनी आहे ती चाकणमध्ये आलेली आहे. आणि त्यांची एकदा सुरुवात झाली की मग ग्रेट वॉल ऑफ ची कंपनी असेल ती यायला लागलेली आहे. जपाननं आपल्याला माहिती आहे की आपल्या मेट्रो प्रकल्पाकरता जो मुंबईचा 3रा मेट्रो प्रकल्प आहे, 3ऱ्या चरणाचा मेट्रो प्रकल्प आहे, अंडरग्राऊंड भुयारी मेट्रो आहे, त्याकरता 11,000 कोटीचं कर्ज देण्याची तत्वता मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर जो आपला नवीन इंडस्ट्रियल कॉरिडॉरची संकल्पना पुढे यायला लागलेली आहे, मुंबई बँगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरची, त्याबद्दल ब्रिटिश प्राईम मिनिस्टर हे खूप इंटरेस्टेड आहेत. आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा जो प्रकल्प आहे तो जपान सरकारच्या सहकार्याने साकार होतोय. जपान सरकार आपल्याशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची एंगेज व्हायला लागलेलं आहे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही महत्त्वाचे देश आहेत तर त्याला विशेष रीतीनं आकृष्ट करण्याकरता मी आणखी त्यांना एक त्यांना दिलेलं आहे की चीनी भाषा शिकण्याकरता मी मुंबई विश्वविद्यालयामध्ये काही विशेष सवलती करू. त्याकरता त्यांची जी कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट आहे त्याच्या माध्यमातून काही प्राध्यापक वगैरे देण्याकरताही त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आढळरावांना मी आता विचारत होतो की तुम्ही शिरूरपर्यंत डेव्हलपमेंट आहे, शिरूर नंतर पूल ओलांडला आणि नगरपर्यंत या तुम्हाला अशी पोकळी दिसते. अशा पोकळ्या महाराष्ट्रात सगळीकडे दिसायला लागल्या आहेत. एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन, एका ठिकाणी पोकळी. देशातले पहिले 10 इंडस्ट्रियलिस्ट जे मोठे मोठे आहेत, टाटा, बिर्ला, बजाज, अंबानी, स्टरलाइट, किती नावं घेऊ, महिंद्रा वगैरे, हे सगळे तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुमच्या बोलण्याचा त्यांच्यावर विश्वास आहे. तर तुम्ही जर प्रयत्न केला, काय प्रयत्न करणार आहात हे जर का समजून सांगितलं, हे जर प्रयत्न केला तर ह्या पोकळ्या भरल्या जातील.
आणखी एक दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे मला सांगायचं आहे, आपल्याकडे हार्डवेअर डेव्हलपमेंटची काही व्यवस्था नाही. आपण पंतप्रधान ऑफिसमध्ये असताना एक स्कीम दिली होती का हार्डवेअर डेव्हलपमेंटसाठी 25% सबसिडी, पण त्याचा उपयोग काही अजून झालेला नाही आहे. आपले महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत ते काही आपल्या अधिपत्याखाली जाय बाहेर जात नाही. तरी पण त्यांना जर का तुम्ही सगळ्यांना बोलवलं, एकदा त्यांची परिषद घेतली, त्यांना सांगितलं, समजून सांगितलं, तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होईल. तर याबद्दल आपण काय काय स्टेप्स घेतल्या त्या जर सांगितल्या तर आम्हाला फार आनंद होईल साहेब. आपण म्हटलं ते अगदी खरं आहे. हाच माझा जो मी मुद्दे 5 मांडले त्यामध्ये महाराष्ट्राचं उद्योगातलं प्रथम स्थान राखत असताना हा मागासलेल्या भागाचा विकास करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आम्ही काय काय केलेलं आहे सांगितलं पाहिजे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा औरंगाबादहून जातो आहे. तिथलं शेंद्र्याचं फील्ड जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात विकसित होण्याकरता प्लॅन्स तिथं तयार आहेत. केंद्र सरकारच्या पॉलिसीप्रमाणे राज्यामध्ये 3 नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन्स निम्स खूप मोठी मोठी औद्योगिक क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानातून ती औद्योगिक महानगर विकास करायची योजना आहे. त्यातलं एक शेंद्र्याला, दुसरं दिघीला, तिसरं नागपूरच्या बुट्टीबोरी एरियामध्ये करायचं प्रस्तावित आहे. मिहान प्रोजेक्ट तो नागपूरकरता अतिशय आवश्यक प्रोजेक्ट होता. तो जवळजवळ 11-12 वर्ष रेंगाळला होता. तो प्रकल्प त्याला पुढे चालना देण्याकरता गेल्या 2 वर्षांमध्ये प्रयत्न झाले. मला वाटतं पुढच्या महिन्याभरामध्ये बोईंगचा पहिला कारखाना तिथं कार्यरत होईल. एअर इंडिया बोईंगचा कारखाना मिहानमध्ये चालू होईल आणि एव्हिएशन हब म्हणून जी आपण कल्पना केली होती त्याला सुरुवात होईल. TCS ही आपल्या देशातली सर्वात मोठी IT कंपनी आणि दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस दोघांनी तिथं आपले कॅम्पस सुरू केलेले आहे. 15-16 हजार लोक तिथं त्यावेळेला पूर्ण झाल्यानंतर येणार आहेत. आता Tier 2 सिटीमध्ये IT सेक्टर कसा जाईल याकरता आपले प्रयत्न चाललेले आहेत. विभागीय ठिकाणी औरंगाबाद असेल, नागपूर असेल, अमरावतीमध्ये डिफेन्सचा मोठा, नांदगाव पेठला डिफेन्सचा मोठा उद्योग जो भारत डायनेमिक्स आहे येऊ घातलेला आहे. किंवा गेल्या आठवड्यामध्ये मी अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये भंडाऱ्याला BHELचा 2000 कोटीचा प्रकल्पाची आम्ही पायाभरणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे वैकेंद्रित उद्योग यायला लागलेले आहेत, नाही असं नाही आहे. मुख्यमंत्री महोदयांना मला 3 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न आपण बघता, परंतु जो तुटपुंजा आपल्याला निधी उपलब्ध होतो त्याच्या निधी वाटपामध्ये प्रादेशिक अस्मिता तयार होते, वादविवाद तयार होतात आणि ज्या वाटण्या होतात त्यामुळे जो निधी मिळतो त्यातून प्रकल्प पूर्ण होत नाहीत, प्रकल्पाची किंमत वाढते. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो उपलब्ध आजपर्यंत झालेला निधी आहे त्याच्यामध्ये बराचसा निधी भ्रष्टाचारामध्ये मुरलेला आहे. आणि एवढं मोठं आव्हान आपण कसं स्वीकारणार आहात आणि कशा पद्धतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार आहात हे आम्हाला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये आता दुधाचं उत्पादन, दुष्काळ, वाढती चाऱ्याची टंचाई आणि पाण्याची टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळं दुधाळ जनावरही मोठ्या प्रमाणामध्ये कत्तलखान्याच्या बाजूने दिशेने गेलेले आहेत. दुधाळ जनावरांची पैदास करायची म्हटलं तर अजून किमान 4 ते 5 वर्षाचा आराखडा तयार करावा लागेल. त्यावेळी कुठं महाराष्ट्राची दुधाची गरज भासेल. अशा परिस्थितीमध्ये या दूध व्यवसाय जो प्रामुख्यानं महाराष्ट्रातला शेतमजूर आणि छोटा शेतकरी करतो त्यासाठी आपले राज्य सरकारची भूमिका काय आहे हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचा प्रमुख उद्योग आहे तो साखर उद्योग. या साखर उद्योगामध्ये इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपण मगाशी म्हटलं की परदेशातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल आयात करतो, त्याला पर्याय म्हणून, समर्थ पर्याय म्हणून इथेनॉलचा पर्याय आपल्या समोर देतो, पण भारत सरकार त्या संदर्भातला निर्णय घेत नाही. तर त्या संदर्भात भारत सरकारकडे आपण कशा पद्धतीने आग्रह धरणार आहात हे माझे 3 प्रश्न आहेत. खासदार साहेबांनी बरेच प्रश्न विचारले. 3 म्हणजे संबंध महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न आहेत. पण शेवटी सिंचन आपण करतो, मोठी धरणं बांधतो जिथं भौगोलिक परिस्थिती असेल तिथंच, आणि त्यामध्ये मोठी धरणं आणि नंतर लांबलचक कालव्याचं जाळं हा आपण जो मार्ग स्वीकारला तो योग्यच होता. आणि तो मार्ग स्वीकारताना आपल्याला महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असं आपलं स्वप्न पाहिलं. पण त्या सगळ्या परियोजना जरी पूर्ण झाल्या तरी जास्तीत जास्त 30% जमीन सिंचनाखाली येईल. जवळजवळ आज 70 ते 80 हजार कोटीचे प्रकल्प सुरू करून आपण ठेवलेले आहेत. ते पूर्ण करायला 70-80 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आणि आपलं इरिगेशनचं बजेट जे आहे ते 7-8 हजार कोटीचं आहे. म्हणजे ते पूर्ण करायला किती अवधी लागेल, तोपर्यंत त्या किमती किती वाढतील हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून मी
एक असा विचार पुढे ठेवला होता की जे लास्ट माईल प्रोजेक्ट आहेत, खऱ्या अर्थानं जे लास्ट माईल प्रोजेक्ट आहेत, जे 90% पूर्ण झालेले आहेत, जे 80% पूर्ण झालेले आहेत, त्यांनाच फक्त प्राधान्य देऊया आणि जे नुकतेच सुरू झाले त्याला मागे ठेवूया. पण माझी जी कल्पना दुष्काळमुक्त महाराष्ट्राची ही धरणं पूर्ण करण्याची नाही आहे, हे तर करावंच लागेल. पण डिसेंट्रलाइज्ड वॉटर स्टोरेज, विकेंद्रित पाणी साठा करणं, उदाहरणार्थ 10,000, 20,000 लाखो शेततळी आपल्याला करावी लागते. त्याला शेततळ्याचा उपक्रम अतिशय यशस्वी झालेला आहे. शेततळी काढायचं, त्याला प्लॅस्टिकचं अस्तर दिलं तर पाणी टिकून राहतं. त्याचबरोबर सिमेंट नालाबंदचा कार्यक्रम, साधा कार्यक्रम आपण घेतला. गेल्या दुष्काळामध्ये 150 कोटी रुपये 15 तालुक्यांना 10-10 कोटीच्या प्रमाणे दिले. त्यातून आता अतिशय कमी वेळामध्ये जवळजवळ 1496 सिमेंट नालाबंद तयार झालेले आहेत. आज राज्यामध्ये दुष्काळाच्या दृष्टीनं कित्येक वेळा म्हणतात क्रायसिस प्रेझेंट अन ऑपॉर्च्युनिटी, तसं या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभागातून गाळ काढण्याचं काम राज्यामध्ये चालू आहे. तुम्ही पाहिलं जर ग्रामीण भागामध्ये जाऊन, विशेषतः मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल. आम्ही त्याबद्दल फिल्म करतोय ना. निखिल, आपल्याला विनंती आहे, आपण आपले टेलिव्हिजन क्रू पाठवून काय काय चांगलं काम चाललंय ते दाखवलं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात लोकसभामधून शासनाचा पैसा खर्च न होता गाळ काढायचं काम चाललेलं आहे. त्यामुळे पाणी साठवायची क्षमता निर्माण होते आणि जो सगळा मिनरल रिच सिल्ट जे आहे ते लोक घेऊन आपल्या शेतात टाकतात, स्वतःच्या खर्चानं नेत आहेत. प्रचंड मोठा कार्यक्रम आहे. दुधाबद्दल आणि ऊस उद्योगाबद्दल आपण बोलला, मी त्यात जास्त टिप्पणी करणार आहे. दुधाचे दर आम्ही वाढवलेत काल. तुम्हाला त्याचं समाधान झालं नसेल पण थोडे वाढवलेत. आणि पण दुधाचा वापर झाला पाहिजे. एका बाजूला परिस्थिती अशी होती की आपण दुधाचं उत्पन्न इतकं वाढवतो आणि मग दूध विकलं जात नाही म्हणून ओतायचे प्रकार होतात आणि त्यामध्ये खासदार साहेब पुढाकार घेतात ते दूध ओतण्यामध्ये. आणि त्यामुळे एक थोडंसं आपण, तुम्ही ऊस उत्पादक डेअरी चालवणारे जे तुम्ही आहात, बाळासाहेब थोरात आहेत, ते डेअरीमध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे. तुम्ही जरा महाराष्ट्रामध्ये दूध वापरायची आपण लोकांना सवय लावली पाहिजे. पनीरसारखा पदार्थ आज जो उत्तर भारतामध्ये स्टेपल फूड आहे, त्याच्याशिवाय एकही जेवण तिथं होत नाही. किती गरीब माणूस आलं, आपण वापरत नाही. आणि मग शेवटी दुधाची पावडर करा आणि मग पावडर विकली जात नाही म्हणून सरकारचं अनुदान द्या, हे आपल्याला करावं लागेल. तर आपोआपच डेअरी धंद्यामुळे महाराष्ट्राला एक दुष्काळातून मुक्त करण्याकरता एक क्षमता निर्माण झालेली आहे. मी मिलिंद कांबळे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा प्रेसिडेंट आहे. सर, आमचा देशभर हा चेंबर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र हे देशाला एक नोकऱ्या देणारं जॉब गिवर स्टेट आहे. फुले शाहू आंबेडकरांचा एक समृद्ध वारसा वैचारिक महाराष्ट्राला आहे. त्यातले जे शाहू महाराज हे जे राजे होते कोल्हापूर संस्थानचे, त्यांच्या राज्यामध्ये चर्मकार बांधव अतिशय चांगल्या चपला बनवायचे. ही गोष्ट राजांच्या लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी त्या चपला राजभेट म्हणून येणाऱ्या पाहुण्यांना द्यायला सुरुवात केली. त्यामुळे झालं असं, त्याचा कोल्हापुरी चप्पल हा एक ब्रँड निर्माण झाला. म्हणजे तिथला जो डिसॲडव्हान्टेज सेक्शन आहे त्याला मेनस्ट्रीमिंग करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून झालेलं आहे. परंतु अलीकडे 2007चा जर आपण 6-7चा MSMEचा जर सेन्सस बघितला तर या सेन्ससमध्ये विशेषतः शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सचे जे उद्योजक आहेत, आम्ही सगळेजण हे SMEमध्ये येतो का. त्यामुळे माझा एक प्रश्न असा आहे साहेब, की आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्याची जी इंडस्ट्री पॉलिसी आहे, ही पॉलिसी दलित उद्योजकांसाठी मोस्ट फ्रेंडली पॉलिसी आहे. ती माझ्याकडे आहे, मी सरकारलाही दिलेली आहे. तर त्या दृष्टीने जर आपण काम केलं तर एक सोशल इन्क्लुजनसाठीचं एक महत्त्वाचं काम ठरेल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं इन्क्लुझिव्ह ग्रोथवर भर दिलेला आहे. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये जे डिसएडव्हान्टेज सेक्शन्स आहेत त्यांना मेनस्ट्रीम करणं आवश्यक आहे, यामध्ये काही कोणाचं दुमत नाही आहे. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे तुमच्या चेंबरचे सदस्य असलेले मेंबर्स असतील किंवा काय आपल्या दलित बांधवांनी यामध्ये जर काही कुठं पाऊल टाकलं तर त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, मार्केटिंगमध्ये कसे करता येईल, त्यांना लोन्स कमी व्याजदराने करता येईल, या गोष्टी आहेत. या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आम्ही विशेष उल्लेख करून यामध्ये हा पहिल्यांदा विचार केलेला आहे. पण जमीन देण्यामध्ये किंवा अतिरिक्त काही सवलती देण्यामध्ये केलेलं. पण याकरता निश्चित आपल्याला अजून खूप काम करावं लागेल आणि आपल्या चेंबरशी आम्ही अधिकारी आमचे सगळे आहेत, मी स्वतः आपल्याशी चर्चा करून काही कॉन्क्रीट स्टेप्स पुढे आल्या तर आपण निश्चित आपण करू. मी एक प्रश्न विचारणार नव्हतो पण कोणीच विचारला नाही म्हणून मी शेवटी विचारतो. मी पूर्वी तुम्हाला विचारलाय, आज पुन्हा विचारतो की भारतभर मीडियामध्ये असेल चर्चा आज गुजरातची होती. गुजरातमध्ये काय आहे जे महाराष्ट्रात नाही आहे
दुसरी गोष्ट म्हणजे आपण एवढं सगळं काम करतोय महाराष्ट्रामध्ये असं तुम्ही सांगताय, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, मीडियापर्यंत पोहोचत नाही आहे. महाराष्ट्राच्या ब्रँड बिल्डिंगच्या दृष्टीने, इमेज बिल्डिंगच्या दृष्टीने सरकारचा काय विचार आहे? ब्रँड बिल्डिंग असेल किंवा जाहिरात असेल, जर मालच मुळात जर काही नसेल तर फार जाहिरातीचा काही उपयोग होत नाही. गुजरात सरकारने निश्चितच त्यांच्यामध्ये सुधार केलेला आहे. नर्मदा सागर हा जो राष्ट्रीय प्रकल्प होता त्यामुळं शेतीची परिस्थिती सुधारलेली यामध्ये काही दुमत नाही आहे. पण मला वाटतं प्रत्येक बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पुढं आहे. महाराष्ट्राचा प्रगतीचा वेग ही वेगानं आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये वेगानं आपल्याकडे, पण आपल्या ज्या यशोगाथा आहेत त्या संबंध जगभर आणि देशात पसरल्या पाहिजेत. हे तितकंच खरं आहे. आणि त्याकरता मीडियाची मदत किंवा प्रोजेक्शन हे झालं पाहिजे, ब्रँड बिल्डिंग झालं पाहिजे किंवा यशोगाथा आपल्या पोचल्या पाहिजे, ते खरं आहे. आणि त्याकरता आपण कमी पडतोय हेही तितकंच खरं आहे. मला वाटतं मीडियाचाही त्यामध्ये रोल आहे की आपण थोडं पॉझिटिव्ह अचिव्हमेंट्स राज्याच्या आहेत त्याही थोड्या प्रोजेक्ट केल्या तर आपण त्या, मला वाटतं कॉन्फरन्सचं उद्दिष्टही सफल होईल असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या विकास यात्रेत IBN लोकमतचा खास उपक्रम. सरकारच्या उद्योगाच्या दृष्टीने काय योजना आहेत? आपला राज्य आहे जो इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड MIDC तयार करण्याचं काम केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी आणि इतर क्षेत्रातल्या गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून आढावा. आपण परफॉर्मिंग आहोत. आपला ग्रोथ रेट 7-8% जातो. महाराष्ट्र हा आता जेवढी मागणी आहे तेवढी वीज तयार करायला लागलेला आहे. IBN लोकमत आणि MIDC प्रस्तुत अजेंडा महाराष्ट्र भाग 2. सहप्रायोजक कॉस्मॉस बँक.